मुंबई, सिटी ऑफ ड्रीम्स. मुंबईची फास्ट लाईफ, लोकल्स, ट्रॅफिक, डेडलाईन्स. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट कायम आहे, खाणं. वडापाव, कटिंग चाय, भजी, सँडविच, शॉर्मा. पण एक डिश जी मुंबईकरांना खूपच आवडली ती म्हणजेच मिसळपाव. स्पायसी, खमंग, झणझणीत मिसळ म्हणजे एक एक्सपिरियन्सच आहे. कोल्हापूर, नाशिक येथून आलेली ही डिश मुंबईमध्ये खूप गाजते आहे. मिसळपावसाठी लोक लाईन लावतात आणि म्हणूनच आजपासून सुरू होतो आहे एक स्पायसी सफर. MOM म्हणजेच मिसळ्स ऑफ मुंबई बाय मॉम एक्सप्लोअर्स, जिथे तुम्हाला दाखवणार आहोत मुंबईकरचे फेवरेट मिसळ स्पॉट्स. वेलकम टू एपिसोड 1 ऑफ MOM. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मॉम एक्सप्लोर. आणि आज आपण आलो आहोत ग्रँड टॉप बेस्ट, इथे हिंदू विश्रांती गृह. यांची मिसळ गेल्या 80 वर्षापासून लोकांच्या मनावर एकदम आणि त्यांच्या जिभेवर एकदम राज्य करत आहे. तर ह्यांची मिसळ ऑथेंटिक आहे. मिसळ म्हटल्यावर तर्री आणि असं म्हणजे लोक जसं कोणत्या रेस्टॉरंट त्याच्यावर एक्सपेरिमेंट करतात की त्याच्यात चीज आणि हे असं नाही आहे. प्युअर एकदम मिसळ जसं मी तुम्हाला दाखवते. पूर्ण असं वाटाण्याची उसळ, त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी असते यात, आणि फरसाण, मस्त कांदा, लिंबू असं, आणि त्याच्याबरोबर तर्री दिलेली आहे याच्यावर, आणि पाव आहे. आता आपण एकदम पद्धतशीर मिसळ खाणार आहे. तर पहिलं आपण ही जी मिसळ आहे ती आपण अशी लिंबू साईडला करून पूर्ण प्लेट मध्ये करून घेऊया, म्हणजे तिला व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल. ठीक आहे. हे बघा, काही मिक्स नाही करायचं, ते सुद्धा सगळं यात घेतलं आहे मी. आता या मिसळवर मस्त पैकी असं हा लिंबू जो आहे असं आणि थोडी सुकी वाटत असेल तर त्याच्यामध्ये हा जो रस्सा दिलाय तर्री ती अशी टाकून मस्त पैकी आता त्यावर लिंबू, पूर्ण लिंबू आता पूर्ण पिळून घ्यायचा आहे. थोडा पण त्याचा रस राहिला नाही पाहिजे. आता आपण ही मिसळ पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. आता जी टेस्ट येणार आहे ना, सांगू पण शकत नाही, एवढी टेस्टी मिसळ आहे ही. आणि ही मिसळ गेल्या 80 वर्षापासून इकडे साऊथ मुंबईमध्ये एवढी फेमस आहे. तुम्हाला झोमॅटो आणि स्विगीवर ही मिसळ अजिबात मिळणार नाही, कारण या जागेवर एवढी गर्दी असते, लोक लाईन लावून उभी असतात. आम्ही सुद्धा संडेला जर आम्हाला मिसळ खायची झाली तर आम्ही इकडेच येतो. माझे मिस्टर, माझी मुलं, त्यांनाही भरपूर मिसळ म्हटले हीच आवडते. पण मागू शकत नाही झोमॅटो, स्विगी, तर स्वतः येऊन टेक अवे करतो किंवा इथून आम्ही खाऊन जातो. एवढी टेस्टी आहे. तुम्हाला सुद्धा लाईनीत उभा राहून, पण म्हणजे चव छान असेल ना तर लोक लाईनीत उभा राहून वाट बघायला करत नाही. तर आता आपण बाईट घेऊया मिसळचा. तोंडाला किती पाणी सुटलेलं आहे, छान मस्त पैकी फुल एकदम. थोडस फरसाण, मिसळ मस्त छानच हे झालं, कांदा वगैरे
तुम्हाला जर ही मिसळ ट्राय करायची तुम्हाला इथे यावं लागेल आणि तुम्ही जेव्हा इथे येऊन ही मिसळ ट्राय कराल तर नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा की आम्ही जे सांगतो आहे या मिसळबद्दल ती कितपत बरोबर आहे. कारण ही मिसळ 200 आउट ऑफ 100 आहे, एवढी टेस्टी. तसेच तुम्ही इथे आल्यावर बटाटा वडा चटणी हे सुद्धा ट्राय करू शकता. मस्त रस्सा त्यांनी आवडून दिलेला आहे चटणीचा. हे घावण आहे, ही सुद्धा स्पेशालिटी आहे इकडची. आता हा बटाटा वडा मस्त असा एवढा मोठा आहे. हा बटाटा वडा मस्त असा एवढा मोठा गरमागरम मस्त आतमध्ये बटाट्याची भाजी आणि सॉफ्ट असा छानपैकी चटणी मध्ये असं हे करून इकडचा बटाटा वडा पण एवढा टेस्टी आहे ना. जे इकडे फेमस आहे आणि इकडची खासियत आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. आता खायच्या मध्ये थोडासा एक लस्सीचा सेप घेऊया आणि गरम खूप होते. लस्सी एकदम क्रीमी आहे, एकदम चिल्ड नाही आहे, नॉर्मल आहे, पण टेस्टला लस्सी पण खूप छान आहे. तर आपण ही घावण जे आहे हे ट्राय करूया चटणी बरोबर. आपण गावी काळींवर जे घावण्या बनवतो त्याची जी चव आहे ती ह्या घावण्याला आहे आणि त्याच्याबरोबर ही चटणी एकदम माझ्या आजीची आठवण देते मला. खूपच छान. ही घावण एकदम बाहेरून कुरकुरीत आणि असं सॉफ्ट आहे. मिसळ पाव बरोबर तुम्ही इकडचा बटाटा वडा आणि घावण सुद्धा ट्राय करा. आणि गाईज वन मोर टिप, इकडचे पोहे सुद्धा खूप टेस्टी असतात. सकाळ सकाळी स्टेशन वरून जर लोक ग्रँड रोड वेस्टला जे येतात ते इकडचे पोहे, मिसळ पाव, बटाटा वडा आहे आणि पोहे बरोबर चहा खूप जण ट्राय करतात. तुमचं हॉटेल कधीपासून आहे? 1944 हॉटेल बाबाने चालू केलं आणि 77 ला बाबा एकदम एक्सपायर झाल्यानंतर मग आमच्या जबाबदारी पडली. तेव्हा पोळावचं भजी आणि एवढेच आयटम होते. नंतर हे पदार्थ आम्ही नंतर वाढवले 87 नंतर. 87 नंतर पूर्वी सगळं घासलेटवर आणि बॉम्बे गॅसवर व्हायचं. नंतर बॉम्बे गॅस बंद झाला, मग घासलेट आणि मग कोळशे बिळशे म्हटलं ते जमत नव्हतं. जसं आता पदार्थ लोकांना गरम लागतात, पाहिजे तेल गरम व्हायला भेटलं. मग ते गॅसची सिस्टम 83 ला आम्ही ऍप्लिकेशन केलं फायर ब्रिगेडला प्रथम. आणि त्यावेळी आम्हाला साहेब त्यांनी चांगलं होतं नाव, त्यांनी मराठी म्हणून गॅससाठी अप्लाय केलं आणि मला 6 सिलेंडर दिले त्यावेळेला. आणि तेव्हा गॅस हॉटेलमध्ये कोणी वापरत नसते जास्त. मग त्यांनी मग आम्हाला बाहेर कॅबिन करायला सुचवलं, कॅबिन केलं आणि त्याच्याकडून आम्ही चालू झालं. तेव्हा गॅस सिलेंडर हे आलं आमचे चुळे. त्यानंतर आमचं म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्ट हे करायला लागलो, म्हणजे बनवायला लागलो. गरम गरम मिसळ तेवढी अप्रतिम असते ना. मिसळचं फरसाण आम्ही स्वतः हाताने सुद्धा बनवतो. फरसाण म्हणजे मिसळमध्ये जे टाकलं ते आम्ही स्वतः बनवतो. मी स्वतः खूपच छान. मिसळ परत ते घावणे तर मला माझ्या आजीची आठवण आली. एवढी जाळीदार आणि एकदम भिडाच्या एकदम घावणवर आपण करतो. हे पीठ आम्ही घरी घेऊन आमच्या घरी ते कसं तवा झाड पाहिजे तरच ते होतं. झाड तुमच्या घरी बनवणार नाही तर होणार. आणि तुमच्या इथे टायमिंग काय आहे हॉटेल? हॉटेलला आम्ही सकाळी 7:20 ला मी उघडतो. मी सकाळी पहाटे 5-10 ला येतो इथे स्वतः. आणि स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक 7:20 ला उघडल्यानंतर रात्री 9:30 ला बंद.
9:30ला बंद. 9:30ला काय झालं बंद करतात. पूर्ण वेळ गर्दी असते. लोक थांबून नाही रे, माझी फॅमिली मेंबर थांबून नाही रे, पण मिसळ खातात पण आणि टेक अवे पण. आणि कटलेट आहे आमच्या समोर काही गोष्टी आम्ही पहिला जेव्हा आम्ही आलो बाबा गेल्यानंतर तेव्हा आम्हाला एवढं कल्पना होती की हॉटेल एवढे त्रास असतात. पण नंतर त्या मध्यंतरीच्या काळामध्ये एक नाईक नावाचा मला माणूस भेटला माल बनवणारा. त्याच्या हाताखाली मी शिकलो तुम्ही स्वतः म्हणजे आता तुम्ही मला सांगा काय पाहिजे ते तुम्ही 5-10 मिनिटात मला बनवून कटलेट पासून समोसे पासून इव्हन फरसाण बोलतो फरसाण तुझा बनवू शकतो. खूपच छान. तुम्ही एकदम चव ना. आमचा शिरा खाऊन बघा. हो शिरा पण. डाळ खिचडी खाऊन बघा. डाळ खिचडी मध्ये मी स्वतः काय काय गोष्टी बदल केला. डाळ खिचडी खाऊन मिसळ खाऊन म्हणजे लोकांना मिसळचा आमचा ट्रेड आहे. आमची डाळ खिचडी खाऊन बघा. आमचा कटलेट खाऊन बघा. समोसे खाऊन बघा. आमच्या घरी नाही ना साऊथ मुंबई मधली पहिली कोणती मिसळ तुम्हाला आवडते फर्स्ट नंबर तुमचा देतो. आमच्याकडे पण आहे. नाही पण प्रत्येकाची चव असते ना. आमच्या पवारांमध्ये नाही पण हिंदू बरेच लोक ऑनलाईन नाहीये. तुमचं स्विगी झोमॅटोवर नाहीये. पडत नाही म्हणजे त्यांनी स्विगी झोमॅटो आमच्या 8 दिवसांनी पैसे येणार. आमचा पाव त्याचा 80 रुपये आहे ते 120 घेतात. हो ते जास्त घेतात. आणि त्यामुळे 22% आपण मेहनत करणार ते करणार कशाला. न्यूज पेपरचं पण बघितलं म्हणजे त्याच्यामुळे डॉक्टर काढून ते माझे खास मित्र लोकसत्ता आणि ह्याच्यामध्ये खाऊ गल्लीमध्ये. हो हो. आणि त्याच्याबरोबर अंशुमन विचार आले. अंशुमन विचार जेव्हा आले त्यानंतर आम्हाला जास्त हे मिळाले. ते अंशुमन विचार जेव्हा मी त्याला ओळखत पडतो हा अंशुमन विचार आहे. तेव्हा तो म्हणाला की मला माझी शूटिंग घ्यायची. शूटिंग जरी मी केल्या बंद नाही करणार तुमच्या शूटिंग. मग तुम्हाला नाही मला फक्त एकच टेबल द्या आणि तुमचे गिऱ्या घेऊन. आणि तेव्हा जेव्हा त्यांनी केलं भावा आशिष शेलार त्यांचं पण इथे लावलेलं आहे. मध्ये येतात एक दिवशी आले रात्री आले ते दुकान बंद झालं होतं. आणि त्यांच्याबरोबर मित्र तर माझा खास मित्र आशिष शेलार आले आणि ओळखलं ना मला वडावसं पाहिजे. दुकान मध्ये मी कडे ठेवून त्यांना वडावसं बनवून त्यानंतर ते आता दर रविवारी त्याच्या ड्रायव्हरला मला कांदा भाजी वडावसं घेऊन अजूनही घेऊन जातात. आजच्या दिवसाला घेऊन जातात. चव असते ना आणि खूपच छान आहे. आमचं तुमचं काय आपलं काय नसतं आपला भाव तसा पदार्थामध्ये उतरला की ते पदार्थ चांगले व्हायला. तुमचे पदार्थ कसे जसे आहे ना तसे त्याच्यावर एक्सपेरिमेंट नाही केलंय. म्हणजे मिसळ जशी असते ना तर्री आहे भाजी आहे बटाट्याची भाजी कांदा लिंबू त्यात उघडा त्याच्यावर चीज टाका हे टाका ते टाका असं केलं नाही. मराठी मिसळ म्हणजे चीज टाकून पैसे चीज घालात तरच लागला. खूपच छान एकदम चीज घालून चांगलं चव असं कोणी सांगितलं. हो ते खूपच छान वाटलं. त्याच्या मागे फार मोठं आहे माझी महाराज त्यांची कृपा भरपूर आहे आमच्या. आपलं काय ना आपण चांगल्या भेटीने केलं आपण निमित्त आहे ते करून देतो. फक्त आल्यानंतर अन्नपूर्णा इथे आहे एवढं लक्षात ठेवणार. त्याच्यामध्ये वास्तवामध्ये आपलं हॉटेल नाही आपली अन्नपूर्णा आपलं आपण खेळवणारे स्वामी सगळ्यांना त्यांचं आठवण ठेवा. त्यांना पहिलं स्मरण करा. ते सगळं करा तेच खरं आहे. आपण खोटे आहेत. आपण आज आहे उद्या आणि लुटण्यासाठी धंदा नाही करायचा. गिऱ्हाईक जाऊन प्राइस पण तुमची खूप कमी आणि एकदम साधारण जो माणूस आहे त्यांना पण परवडू शकतो. असं नाही की आमच्या दुकानात बळी घातली मला डबा खायचा काय म्हणतो काय बरोबर आज माझा ओळखीचं येणार नाही. पण नमक्या माणसाला त्याला एक बरं आतून चांगलं पण आम्ही असा डबा आणला तरी काय म्हणतात काय बोलत. थँक्यू काका तुम्हाला बोलल्या तुमच्याशी बरं ऐकून खूपच छान. हा विषय फार मोठा आहे.